सुपर संडेमध्ये खरं तर तुम्ही सगळेजण या ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीला आणि या स्पर्धेला आनंद देतात तुमचं सगळ्यांचं आम्ही कॉम्बॉक्स पॅनलच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करत आहोत. नवीन सामना मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा धाडसी डिसिजन या ठिकाणी घेतला गेला तो म्हणजे जय हनुमान चौदरपाडा या टीम आणि सलामीची जोडी राम आणि प्रतीक ही मैदानाच्या आतमध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत त्या ठिकाणी शॉटमध्ये पॉइंटच्या दरम्यान बॉलला अडवलं गेलं आणि एका धावेने खरं तर संघाची सुरुवात झाली आहे. जय हनुमान चौदरपाडा जेव्हा टॉससाठी कॅप्टन आले ना खरं तर टॉस जिंकल्यानंतर त्यांचं ओपिनियन खूप चांगलं होतं की टॉस जिंकलाय आम्ही बॅटिंग करू, थोडासा सकाळी ड्यू फॅक्टरचा इम्पॅक्ट असतो असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या निदर्शनात आलं असेल की या 2 दिवसामध्ये या क्रीडांगणामध्ये जास्त धावा झाल्या नाहीत. पहिल्या दिवसामध्ये 53 हाय स्कोर आहे, दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा 53चा हाय स्कोर, म्हणजे त्या अनुमानाने 4 ओव्हरमध्ये या खेळपट्टीवरती जास्त धावा होत नाही. मग कदाचित त्यांच्या माइंडमध्ये हेच सेट असावं की आधी धावा आपण बनवू आणि त्यानंतर त्या डिफेंड करू. त्या अनुमानाने त्यांचा बॅटिंगचा डिसिजन. स्ट्रायकिंगवरती आता प्रतीकसाठी हा बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला टप्प्यावरती चांगला. बॅटचा स्विंग ज्याप्रमाणे होता त्या बॅटच्या स्विंगमध्ये बॉल खरं तर आला नाही, बॅटच्या रिदममध्ये नव्हता बॉल. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये सध्या तरी तुम्ही बॉल पाहिला आणि दुसरा चेंडू या ठिकाणाहून फेकला जातोय डॉट. डावकुरी आणि उजव्या हाताचा फलंदाजाचा कॉम्बिनेशन जेव्हा असतो ना तेव्हा भरपूर वेळा आपण फिल्डिंग पोझिशन चेंजेस बघत असतो आणि तेच या ठिकाणी झालं. राऊंड द विकेटने फुल टॉस बॉल, ताकदीचा वापर, पॉवर प्ले सुरू आहे परंतु डीप मध्ये फिल्डर असूनही काही फायदा नव्हता. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर, ताकदीचा वापर, षटकार. एनर्जी कॉन्फिडंटली स्ट्रोक हातामध्ये असलेली बॅट त्याने लगेचच पाहिली. एका बाजूला वेगळा कलर, ज्या ठिकाणी स्ट्रोक तो खेळतो त्या ठिकाणी वेगळा कलर, म्हणजेच या बॅट्समनकडे ना खरं तर मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे आणि त्या क्षमतेने ताकद या बॉलवरती तो लावताना तुम्हाला पाहायला मिळाला आणि पहिला षटकार इथनं बॅटमधून येत असताना प्रतीक्षा. आता थोडीशी चलबिचल मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. विकेट किपर त्याच्या परीने सजवतोय फिल्डिंग. याच्या अगोदर तुम्ही सागरला बघितला होता, तो सागर विकेट किपर ॲज अ फिल्डर फिल्डिंग सजवत होता. या वेळेला कट केला गेला, फक्त दिशा देण्याचं काम, इनफिल्डला भेदलं जरूर गेलंय. स्वीपर कव्हरच्या दरम्यान बॉल चाललाय खूपच वेगाने, फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु दरम्यान फिल्डरने बॉल अडवला गेला परंतु या 3 धावा खरं तर तो रोखू शकला नाही. 3 धावेने टोटल आता पुढे सरकेल. ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना नुकताच एकाला षटकार. दोन्ही खेळाडूंनी आपल्या डावाची सुरुवात केली आहे. रामने सुरुवात केली एका धावसंख्येने, प्रतीकने डॉट बॉल फेस केला परंतु त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. आतापर्यंत तो 9 या धावसंख्येवरती तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक आहे त्या अनुमानाने आपण सध्या तरी पाहत आहोत. या धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये 10, अजूनही 2 बॉलचा खेळ समाप्त होणं बाकी. या वेळेला ताकदीचा वापर जास्त करायला मिळाला नाही कारण बॉल बॉडीवरती आला. त्या अनुमानाने डीप मध्ये बॉल चाललाय. 2 धावा डेफिनेटली कंप्लीट होतील. पाचव्या बॉलवरती 2 धावा आल्यात. एकंदरीत टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 12 स्कोर कार्ड, 12 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये आणि या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल हवेमध्ये मिस टायमिंग, विकेट मिळू शकते. फाईन लेग लाईन ऍक्शन मध्ये फिल्डर पकडली गेली कॅच, फलंदाज होली इथनं बाद, परतावा लागेल मैदानाच्या बाहेर रामला. शेवटच्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे जितेशने आणि इथनं विकेटचं पतन. पहिल्या षटकाचा खेळही संपला. 12 वरती पहिला विकेट बाद. पहिली विकेट लवकर पडली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर प्ले स्पेशलिस्ट तुम्ही बॉलर पाहिला परंतु त्याच्यावरती अटॅक झाल्यानंतर त्याचंही कंट्रोलेशन राहिलं. प्रत्येक बॉलरकडे ना कॅप्टन आशाभूत नजरेने पाहतो की जिथे धावा जास्त खर्च होतील तिथे त्याला कंट्रोल करायचं आहे, तिथे त्याला कमबॅक करायचं आहे. प्रत्येक कॅप्टन त्याच अनुमानाने आपण जर पाहिलं तर
पहिल्या षटकामध्ये गोलंदाज असा पाठवतो जो गोलंदाज आपल्या टीमसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल आणि धावा रोकेल, परंतु त्याच्यावरती अटॅक झाल्यानंतर त्यांनी कंट्रोल केला. आता मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू नवीन आलेत, म्हणजे जोर टाकण्यासाठी जयशी नवीन आलाय आणि फलंदाजी करण्यासाठी अविनाशी. बहुत तयार. ओव्हर द विकेटने केसला गेला फटका, ताकदीचा वापर, फिल्डर आहे डीप मध्ये, परंतु बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात चांगली अविनाशच्या बॅट मधला हा षटकार. काहीसे खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. वेलकम उसाटणे या ठिकाणी खरं तर त्यांची मॅच आहे मुरबी सोबत, सो त्यांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. षटकार आलाय नुकताच आपण पाहिला. हा षटकार ताकदीच्या वापराने पाठवला गेला. डावकुऱ्या त्याचा विस्फोटक फलंदाज आहे आणि त्या विस्फोटक फलंदाजाच्या माध्यमातून हा षटकार नंबर दुसरा अर्थातच प्रतीकच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावा 18. आपण लेफ्ट आर्म बॅट्समन साठी ना नेहमी उजव्या हाताच्या खेळाडूला आपण राऊंड द विकेटने बॉलिंग करताना बघितलंय, परंतु हा खेळाडू खरं तर आपण ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना बघतोय. थोडासा बॅटच्या रेंज पासून दूर ठेवला. बॅटचा फ्लो जर आपण पाहिला ना तर खूप सुंदर होता. पाठ ड्रिल सुद्धा करून दाखवतात की कशा प्रकारे केला. खरं तर एका बंधुराजाचं षटक संपलं, आता दुसरा बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आलाय, म्हणजे जितेशचं षटक संपलं. आता मैदानाच्या आतमध्ये जयेश आला, त्याच्या विरोधात एक षटकार आणि त्याच्या भावाच्या विरोधात एक षटकार आला होता. ओ द विकेट. गतीमध्ये परिवर्तन, जास्त बाहेर वळला, एक सिंगल तर जरूर मिळेल, तीही जरूर गुड रनिंग बिटवीन द विकेटने, परंतु अंपायर दर्शवतील काय की वाईट बॉल की नो बॉल. ऑप्शनच्या बाहेर तर आहे, परंतु रिटर्न क्रीजच्या जर बाहेर पडला असेल तर कदाचित नो चेंडू घोषित करतील. खेळपट्टीच्या आतमध्ये पडला असेल तर कदाचित हा बॉल वाईट, परंतु रिझल्ट मिळेल, चांगला मिळेल. परंतु बेनिफिट एक असेल की वाईट बॉल मिळाला तर सिंगलच मिळेल, परंतु नो बॉल आला तर बेनिफिटही मिळेल, कारण तो बॉल असेल फ्री हिटचा. त्याच्यामुळे शहानिशा करतात अंपायर. योग्य डिसिजन आमच्यापर्यंत त्यांचाही पोहोचेल, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आई गावदेवी चषक 2024 उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि सहर्षी स्वागत आम्ही करत आहोत. लवकरात लवकर अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवा, कारण फिल्डिंग टीमचा वेळ कॅल्क्युलेट होतो आणि पंचांचा फायनल डिसिजन की हा नो चेंडू आहे, खेळपट्टीच्या बाहेर पडला. म्हणजेच या आपण पाहू शकता सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचं जे कार्य आहे ना ते कार्यकुशल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, रिटर्न क्रीजची जी पिच आहे तिच्या बाहेर बॉल पडला म्हणून पंचांनी घोषित केला नो बॉल आणि हा बॉल असेल फ्री हिट. यावेळेला लोवर फुल टॉस अटेम्प्ट केलाय, ऑन साइडला कॅच आली तरी फ्री हिटचा हा बॉल, परंतु सोडली गेली आहे कॅच. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात या बॉलवरती प्राप्त करत असताना 2 धावा. अजूनही बॅकअप मिळत नव्हतं, परंतु अखेरकार तो बॅकअप या ठिकाणाहून मिळाला गेलाय आणि या बॉलवरती मिळतात धावा 2. कालच्या दिवसामध्ये सुद्धा ना भरपूर साऱ्या संघांच्या चुकाही पाहिल्या. सन्माननीय रमेशजी अनंता पाटील माजी सरपंच यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, या तुमचं सहर्ष स्वागत करू. सॉफ्ट हँडचा वापर, बॉटम हँडचा सुंदर वापर केला. फक्त दिशा देत असताना सांगितलं गेलं बॅट्समनने की पुश करो खुश रहो. या बॉलवरती मिळते सिंगल. ओव्हर नंबर 2 मध्ये ना आपण पहिल्याच बॉलवरती षटकार पाहिला होता, त्यानंतर डॉट बॉल आला, चुकीचा बॉल पिच केला, त्यानंतर नो बॉल आला. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत या षटकामधले चेंडू समाप्त झालेले आहेत 4 बॉलमध्ये एक षटकार त्याच्या विरोधात लागलाय. परंतु तो जर षटकार गाळायचा असेल ना तर जसं जितेशने शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली होती ना तशी एखादी विकेट आता हवी आहे, कारण ज्या धावा आहेत ना त्या धावा आता कंट्रोल करण्यासाठी याच गोष्टीची गरज आहे की एखादी विकेट पाहिजे. त्या अनुमानाने त्याला स्पेशली प्रतीकची विकेट घ्यावी लागेल. ओ द विकेट. ओ द विकेट. खोलवर टप्पाचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवला गेला. चांगली फिल्डिंग त्याचीच राहिली. बॉलला रिलीज केल्यानंतर त्यांनी बॉलकडे पाहिलं, खोलवर टप्प्याचा बॉल येतोय, आपल्याला अडवावा लागेल, मागे गेला तर एक्स्ट्रा धाव नको, त्या अनुमानाने त्याची फिल्डिंग चांगली राहिली आणि या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती होत असताना सन्माननीय रमेशजी अनंत पाटील यांना आपण विनंती करूयात की मंचावरती तुम्ही आसन ग्रहण करा. माजी सरपंच तुमचं सहर्ष स्वागत आहे. 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्हाला धावा पाहायला मिळतात धावपलकावरती 23-23. मागच्या मॅच मधला टार्गेट आता सध्या 2 ओव्हरमध्ये या ठिकाणी कंप्लीट केलाय,
कारण मागच्या मॅचमध्ये तुम्ही 23 धावेचं टार्गेट पाहिलं, यवई संघाने अगदी इझिली परास्त केलं, ते म्हणजे सामनेपाडा टीमला. आणि सध्या या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 23 धावा बनल्यात. अशाच प्रकारे जर संघ खेळत राहिला ना तर प्रोजेक्टेड स्कोर हा शेवटपर्यंत खूप तुम्हाला चांगला पाहायला मिळेल. परंतु आता सध्या तरी या गोष्टीचा विचार करून चालावं लागेल की सन्माननीय कैलासजी कोलेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करेन की आसन या ठिकाणी ग्रहण करा. तसेच अनंताजी पाटील, रमेश अनंता पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माजी सरपंच, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. राऊंड द विकेटने ऑफसमवरती बॉल होता, पॉइंटला फिल्डर आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघत आहात गोलंदाज सुजितला. पहिला चेंडू खूप चांगला त्याने फेकला, कारण उजव्या हाताच्या खेळाडूसाठी राऊंड द विकेटने मोठी चेस त्यांनी दिली. बॉल जसा फेकला ऑफसमवरती व्हाईट यॉर्करचा प्रवास त्यांनी संपन्न केला आणि अशा प्रकारे या बॉलवरती जरूर हलकासा कनेक्शन झाला बॅट अँड बॉलचा आणि त्या अनुमानाने इथनं सिंगल प्राप्त होत असताना टीमची धावसंख्या 24 ऑन बोर्ड. डीप या ठिकाणी सजवला जातोय. एक फिल्डर डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक फिल्डर मिड विकेट, एक फिल्डर लॉंग ऑन. त्याच्यानंतर लॉंग ऑफची गॅप भरपूर मोठी आहे आणि त्या अनुमानाने आपण एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये एक फिल्डर बघत आहोत. राऊंड द विकेटने गती कमी केली, संभ्रमात टाकलं गेलं. व्हेरिएशन, चेंज ऑफ द पेस इज अ बेस्ट वेपन, स्लोवर वन इज अ बेस्ट वेपन. आपण असं म्हणत असतो की प्रत्येक गोलंदाजाचा ना एक स्पेशली अस्त्र असतो. कदाचित या गोलंदाजाचा व्हेरिएशन हा अस्त्र असावा. तो अस्त्र या ठिकाणी वापरला गेला प्रतीक समोर आणि प्रतीकला या ठिकाणी बीट केलं जात आहे, ते म्हणजे गोलंदाज सुजितच्या माध्यमातून. दो फुल टॉस हाही बॉल होता कुलवट टप्प्याचा. दुसऱ्यांदा फेस करावा लागला, वेगाने फिल्डर आला डीपमधून. दुसरीचा प्रयत्न शाकिंगवरती फेकी. डोक्यामध्ये जरूर विकेट नव्हती प्रतीकची, कारण फेकी जी होती ना ती फेकी थोडीशी वाईड आली, परंतु एक धाव शॉट इथे पंच घोषित करत असताना प्रत्येक मुवमेंटवरती ना तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. कारण तुम्ही 2 धावा जेव्हा जलद गतीने पार करण्याचा प्रयत्न करता तेव्हा काहीशा चुका होतात की आपण बॅट ड्रॅग करत नाही पट्टीच्या आतमध्ये. कारण ड्रॅग न करण्याच्या मागे कारण असं की आपली विकेट सेफ राहावी. 1 रन शॉट आली. गतीमध्ये परिवर्तन, बॉल मध्ये विकेट मिळणार नाही प्रतीकची. दोन्ही फिल्डर फक्त पाहत राहिले आणि टप्पा पडला. फ्लॅटेड स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. बॉल एका टप्प्यावरती बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचं संगीत तुम्ही ऐकलं. खरं तर हजारो लोकांचे बँक अकाउंट ओपन करणारा, ज्याचा एकही बँकमध्ये अकाउंट नव्हता असा हिंदू सम्राट धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचं तुम्ही संगीत ऐकलं. टीमच्या टोटलमध्ये आपण बघायला गेलो तर 29 धावा आतापर्यंत आहेत. आणि पहा, जो मुख्य रोड आहे ना त्या मुख्य रोडातून एक साई पालखी सुद्धा चालली आहे. सो मी जरूर त्यांचंही कौतुक करेन की साई पदपालखीला जाणारे जे प्रवासी आहेत, नक्कीच तुमचा प्रवास हा सुखरूप व्हावा. साईबाबा चरणी एकच प्रार्थना आपण करूयात की त्यांच्या इच्छा, अपेक्षा, मनोकामना ज्या आहेत त्या कृपया करून पूर्ण तू कर. षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. एक चौकार, एक षटकार. प्रतीकच्या बॅटमधून अजून एक मोठा स्ट्रोक, म्हणजे आता तो इंडिव्हिज्युअल पोचला गेलाय, तो म्हणजे 27 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये ना जास्त फोकस प्रतीकचं हेच राहिलं की मोठ्या स्ट्रोकने खरं तर आपण हे स्कोर कार्ड सजवावं. आणि त्याच्या कॅप्टननी तेच सांगितलं होतं की सुरुवातीला आपण धावा बनवू आणि त्या धावा बनवत असताना त्या नेक्स्ट इनिंगमध्ये डिफेंड करू. राऊंड द विकेटने उचलला गेलाय. अजून एक मोठा स्ट्रोक येईल का? प्रतीकची विकेट, आणि ती विकेट खरं तर सारली गेली आहे. हाताला साठून बॉल गेला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. लागोपाठचा हा दुसरा षटकार. याही ओव्हरची समाप्ती मोठ्या फटक्याने. सुजितचं षटक संपलं आणि सुजितचं षटक तिसरं संपल्यानंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद. टीम जय हनुमान चौधरपाडा 41. पाहायला मिळते ऑनलाईनच्या माध्यमातून. प्रेक्षकांना विनंती असेल की या पदपालखीचा तुम्ही आनंद घ्या. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही संधी, ही अपॉर्च्युनिटी खरं तर आम्ही तुम्हाला देत आहोत. असं म्हटलं जातं की जन्म देणारी आई, राखी बांधणारी ताई, कारल्याची इकवीर आई आणि शिर्डीचे साई
हे खरं तर आपल्या अंतःकरणामध्ये आहेत आणि अंतःकरणामध्ये असलेला खरं तर हा सुंदर देखावा सध्या तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती एक खरं तर मातोश्री सुद्धा आहे त्या पालखीचा खरं तर ती जरूर आशीर्वाद घेते. पदपालखीला चालणारे जे प्रवासी आहेत, जे पालखी ज्यांच्या खांद्यावरती आहेत, त्यांनाही आपण खूप साऱ्या मनोकामना देऊयात की साई चरणी तुम्ही तुमचे सर्व गुण आहेत ते संपन्न होण्यासाठी खरं तर तुम्ही त्यांना मागणं घाला, साखळं घाला, जेणेकरून तुमच्या ज्या आशा अपेक्षा मनोकामना असतील त्या शिर्डीच्या साईच्या माध्यमातून पूर्ण होतील. शेवटचं षटक स्टेपा डाऊन खेळलेत, ऑन साईडला दिशा देण्याचं काम, परंतु या बॉलवरती आले सिंगल. जानू तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे ओव्हर नंबर 4 मध्ये आणि नेक्स्ट मॅच जानू स्पोर्ट्स इताडे आहे, सो तुम्ही सज्ज राहा. परंतु हा गोलंदाज जानू आहे. जरूर आपण पहिल्या बॉलवरती आली सिंगल, सिंगलने आपण धाव बघत आहात ते म्हणजेच 42. चला मकरन स्पोर्ट्स मुठवल आणि त्यांच्या विरोधात जानू स्पोर्ट्स इताडे दैवत वेलेकर आले असाल तर टॉससाठी या आणि मकरन स्पोर्ट्स मुठवलचे कॅप्टन सुद्धा टॉससाठी तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी तुम्ही टॉससाठी येणं गरजेचंच आहे. जर फर्स्ट इनिंगचा पहिला बॉल जर सेकंड इनिंगचा जर पहिला बॉल पडला तर तुम्हाला पेनल्टी लागेल, ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फुल टॉस बॉल, सेट्स बॅट्समन झालाय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि त्याच्यासमोर फुल टॉस टाकाल तर तो एकच म्हणेल दे धक्का ले छक्का. स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये नक्षत्र इलन चौधरपाडाच्या बॅट्समनच्या माध्यमातून 3 बॉल 3 बाउंड्री आपण बघितलेल्या, परंतु आजच्या दिवसामध्ये खरं तर प्रतीक असा फलंदाज राहिलाय ज्याच्या माध्यमातून 3 बॉल आणि 3 षटकार आपण या इनिंगमध्ये पाहिलेत. लागोपाठचा तिसरा षटकार, याच्या अगोदर सुजित वरती 2 षटकार त्यांनी खरं तर लगावले गेले आणि आता जानूच्या विरोधातला हा पहिला षटकार आलाय आणि धावसंख्या 48. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल सुरू होता, खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडेसे नाराज आहेत. त्या ठिकाणी प्रत्येक एक सिंगल झाली कंप्लीट, सेकंडचा प्रयत्न करतील, आल्यात क्रॉसिंग करणं महत्वाची, डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज बाद. या दिवसातला दुसरा असा फलंदाज बाद झालाय जो हिट केला गेलाय तो म्हणजे विकेट कीपरने आणि इथनं फलंदाज होईल बाद मैदानाच्या बाहेर. प्रतीक इंडिव्हिज्युअल प्रतीकच्या खेळीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला ते म्हणजे 15 चेंडू फेस करत असताना 40 धावा आणि तोच प्रतीक मैदानाच्या बाहेर. टॉससाठी टॉससाठी आम्ही इन्व्हाइट केलं होतं मकरन स्पोर्ट्स आणि जानू स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. तब्बल 40 धावसंख्येचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शमवलं. 49 धावा झालेल्या आहेत. 2 दिवसामध्ये 53 धावसंख्येचा हायस्ट स्कोर तुम्ही बघितला. या मॅच मध्ये तो स्कोर मोडला जाईल का? लेफ्टम सीमर पाहिलं गेलं तर पडल्यानंतर पंचांकडे बघितलं, बोट जशी गोलंदाजाची फिरली पडल्यानंतर थोडासा कदाचित आतमध्ये आला असावा. हा पा ऍक्शन रिप्ले, पडला संभ्रमात होते आणि एक्झॅक्टली आतमध्ये थोडासा आलाय, त्याच्यामुळे तो अनुमान लावणं थोडंसं कठीण पडलं बॅट्समनला. ज्या ठिकाणी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत आदित्य, चांगला बॉल त्याने पिच केला. अजून एक चांगला बॉल, विकेट मिळू शकते स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बोल्ड अँड कोट फलंदाजीतनं होईल बाद. लागणारा झटका क्रमांक आपण बघत आहात टीम चौधरपाड्याला तिसरा आणि अशा प्रकारे हे षटक खूप चांगलं राहते ज्याच्यामध्ये एक विकेट एक षटकार वगळत असताना एक सांघिक विकेट त्याला मिळाला गेला. म्हणजे जानू आतापर्यंत कमबॅक करतो या मॅच मध्ये. कमबॅक केला तर तुम्हाला नेक्स्ट इनिंग मध्ये जास्त अडथळे येणार नाही. माहिती आहे की क्रिकेट मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट असतो कमबॅक आणि तोच कमबॅक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅट्समन एंटर झालाय पंकज. येणाऱ्या फळीमध्ये काहीशे बॉल असते तर कदाचित नितेश चौधरी तुम्हाला पाहायला मिळाला असता. तोही एक अटॅकर आहे या टीम मधला, पण तो आता पंकजला पाठवला गेला.
यावेळेला ताकदीचा वापर, फटका चाललाय तो म्हणजे सरळ स्क्वेअर लेगला. एक पंकज माट्या नावाचा आणि यो पंकज टीम चौधरपाड्याचा ठोकतोय चौकार आणि षटक संपलं. चौथा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजेच 53. म्हणजेच 2 दिवसामध्ये जो टार्गेट होता 53चा तो टार्गेट आता मोडत काढलाय तो म्हणजे जय हनुमान चौधरपाड्याने, कारण 53 बनल्या गेल्यात आणि 56 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलं गेलंय ते म्हणजे समोर असणाऱ्या टीम NK स्पोर्ट्स खांडवलला. करूयात की विश्वाजी पाटील यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. गावदेवी चषक 2024 मध्ये मित्रांनो तुम्ही आहात. गावदेवी मातेचं सुंदर रूपडं सध्या तरी टॉस बॉक्स मध्ये तुम्ही बघू शकतात आणि याच गावदेवीला खरं तर निरंतर मनामध्ये ठेवून खरं तर हा बापगाव संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो आणि एक वेगळी प्रकट असणारी खरं तर बापगाव गावाची ही ग्रामदेवता आणि तिच्या साक्षीनं आपण 3 दिवसाची ही स्पर्धा पाहिली. सध्या तरी आपण बघत आहोत कॅमेरामध्ये कैद करत असताना हा टॉस बॉक्समध्ये चालू असलेला सन्मान खरं तर दीपांशू भोईर आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आणि त्याच्या आयुष्यातला आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस. कारण माणसाच्या आयुष्यात असं म्हणत असतो ना की लग्न आणि त्याच्या अगोदर त्याचा वाढदिवस हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. सो आज दीपांशूचा वाढदिवस आहे, आमचे निंजा लवर त्यांचा वाढदिवस, त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच सन्मान्य कैलाश कोलेकर यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात. निलेश पाटील यांना विनंती करतोय या मंडळाचे खरं तर मुख्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात त्या ठिकाणी सन्मान. ॲज अ कॅप्टन विशाल पटोले आले आहेत टॉस बॉक्समध्ये, तेही जॉईंट होतील. त्यांच्या विरोधात खरं तर असा संघ आहे ज्या संघासमोर त्यांची फाईट खरं तर भरपूर वेळा अगदी पाहण्याजोगी झालेली आहे. सो आपण या ठिकाणी सन्मान करतोय आणि सन्मान झाल्यानंतर आपण या मॅचचा टॉसही करणार आहोत. रमेशजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत बापगाव देवरुंग यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी मकरन स्पोर्ट्स मुठवल आणि त्यांच्या विरोधात जान स्पोर्ट्स इताडे या दोन टीममध्ये आपण करूया टॉस. साहेबांना विनंती करूयात की या मंचावरती आजवर गावाच्या अस्मितेसाठी खरं तर तुम्ही चांगले लढलात. लोककरणाच्या माध्यमातून तुमची अशीच सफल प्रसिद्धी या 2 गावांनी पाहिली, अर्थातच बापगाव आणि देवरुंग. तर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. टॉस एका बाजूला हेड, एका बाजूला टेल. जान स्पोर्ट्स इताडेचे कॅप्टन करतील कॉल. कॉइन स्पिन केला गेलाय, टेल असा कॉल आणि कॉल लागलाय खरं तर त्यांच्या अपोजिट. सो टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम उठवले. साहेबांना विनंती करतो की मंचावरती आसन तुम्ही ग्रहण करा. खरं तर कॉलिंग तुझी नव्हती, आता एक तुझ्याकडे निर्णय आहे. तू टॉस जिंकलाय, प्रथमतः डिसिजन काय असेल टॉस जिंकलाय? क्षेत्ररक्षण. फिल्डिंगचा डिसिजन घेण्यामागे काही कारण सुरुवातीला आपण या क्रीडांगणावरती येता क्षण आपण बघतोय की जी तू समोर लॉंग ऑनला बाउंड्री पाहतोस ती मोठी आहे आणि या क्रीडांगणामध्ये स्पेशली धावा होत नाहीये. मग तुझ्या मनामध्ये हा संभ्रम आहे का की सुरुवातीला आपण धावा कमी करू आणि त्या सेकंड इनिंगला त्या बनवण्याचा प्रयत्न करू? हो. कोणते गोलंदाज असे यूज करशील ज्या गोलंदाजांमध्ये खरं तर तुला असं दिसतं की त्या धावसंख्या ते गोलंदाज रोखू शकतात? कुमार, सुधीर, संजय, अजय. संघामध्ये प्लेइंग लिस्टमध्ये काहीसे चेंजेस नाही आहे तीच. सेम संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ. याच्या अगोदर मागच्या हंगामामध्ये किती वेळा तुम्ही एकामेकाच्या विरोधात होतात? 2दा. आणि त्याच्यातला रिझल्ट? 1-1. बरोबर, म्हणजे समान आहे. म्हणजे आता एक तुम्ही वरचढ ठराल की ते वरचढ ठरतील हाच डिसाईड करणारा हा सामना आहे. 2 शब्द या स्पर्धेचे काय असतील? कारण गावदेवीच्या खरं तर साक्षीने ही स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली आहे, 3 दिवसाची स्पर्धा. त्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? तर आता विशाल दादा आपल्या समोर जास्त विचारणार नाही, मॅच सुरू आहे. टॉस गमावला गेलाय, काय रणनीती असेल? काय नाही, आता बघू काय होते पुढे, ते बॅटिंग करायच्या आधी. यंगस्टर काहीसे आहेत का इन्क्लुडिंग तुमच्या टीममध्ये? कारण गतवर्षी सुद्धा संघामध्ये अनेक सारे यंगस्टर बघितले, या वेळेला काही संघामध्ये यंगस्टर जॉईंट आहेत? नाही, गेल्या वर्षीच येते, त्यांना चान्स देऊ यावर्षी पण.
ठीक आहे, खूप चांगलं ओपिनियन दोन्ही टीमच्या कॅप्टनचं ऐकलं. थोडासा वेळ आपल्याकडे कमी, मॅच सुरू आहे, ऑनलाईन मॅचकडे आपण जाणार आहोत. त्याच दरम्यान आपण टॉसचा जो रिझल्ट आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. NK स्पोर्ट्स मुठवल या टीमच्या खरं तर कॅप्टनच्या बाजूने हा टॉस लागलाय, त्यांनी डिसिजन घेतला गेला फिल्डिंगचा. नेक्स्ट मॅचमध्ये बॅटिंग करेल टीम जान स्पोर्ट्स सितारे. या जाऊया सेकंड इनिंगमध्ये, पूर्वार्धामध्ये काय घडतंय ऐकूया विशाल पाटील यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच भागेश सर. काय सुरुवात राहिली आहे, पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि त्यानंतर स्विचिट खेळण्याचा प्रयत्न देखील केला जातो आणि इंटेन्शन फार चांगला आहे, माइंडसेट पूर्णपणे क्लिअर आहे. कारण लक्ष देखील तितकंसं मोठं या सामन्यामध्ये पाहायला मिळतं. कारण 54चा हा चेज आहे आणि हा चेज केव्हा कंप्लीट होईल, जेव्हा एक बॅटर इथनं रिस्पॉन्सिबिलिटी घेईल, ॲक्सिलरेशन करेल, सातत्याने मोठे फटके खेळेल, तेव्हा जाऊन या रन चेज होणार आहेत. फुल लाईन टाकला, यॉर्कर होता, सन्मान देण्यास अगदी भाग पाडलं बॅटर सौरभला. एक सिंगल रन दरम्यान इथं मिळेल. मग हे कार्य खऱ्या अर्थाने बॅटिंग टीमसाठी साध्य तेव्हा होऊ शकतं जेव्हा दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होईल. कारण बघा 54चा चेज आहे, जर एक फलंदाज चांगली बॅटिंग करेल आणि दुसऱ्या एंड्सने जर डॉट बॉल पर्सेंटेज जास्त आला, बाउंड्रीज नाही आल्या, तर हे टार्गेट चेज करणं हे तितकंसं अवघड आहे. कारण या क्रीडांगणावरती आपण पाहिलंय की 24 धाब्यांवरती देखील टीम्सला आपण लढताना पाहिलेलं आहे. त्या कंडिशन्समध्ये 54 धाबा चेज करणं हे फार अवघड कार्य आहे, बट शक्य आहे. आणि ते शक्य करण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. पेस अँड बाउन्स, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त गतीने हा चेंडू निघाला, निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतोय. हार्ड लेंथ गोलंदाजी जी असते ना, ते दरम्यान पाहायला मिळतं या पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू जर सोडून दिला ना, तर त्यानंतर मागील जे 3 चेंडू टाकलेत सटीक लाईन अँड लेंथ. स्टेप आउट झालेत, बॅटर ड्राईव्ह करायचं होतं आणि एक्स्ट्रा कव्हरला फील्ड मिळेल. एक सिंगल. बघा जे मी म्हटलं होतं की दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होणं आवश्यक आहे. इनिंगची सुरुवात पहिला चेंडू षटकार, बट तरी सुद्धा 5 चेंडूंचा खेळ झाला आणि फक्त 8च धावा धावफलकावरती. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये स्पेशली जेव्हा तुमच्याकडे जर आपण पाहिले 4 ओव्हरची मॅच जेव्हा असते, तेव्हा तुमच्याकडे वेळ नाही आहे. तुम्हाला कमी वेळेमध्ये एक मोठी गोष्ट साध्य करायची असते आणि सध्याच्या घडीला लक्ष देखील फार मोठं ठेवलं गेलं. 54चा चेज आणि त्यामध्ये षटकाराने आघात झाला आणि मागील 4 चेंडू फक्त 2च धावा. बघा हेच ते छोटे छोटे मोमेंट्स असतात जे मॅचला चेंज करतात. आणि लिमिटेड एडिशन क्रिकेटमध्ये ॲज अ टीम, ॲज अ प्लेअर या गोष्टींकडे तुम्हाला प्रामुख्याने लक्ष द्यावं लागतं. कारण इथनं जर आपण पाहिलं तर गोलंदाजाचा कमबॅक चांगला आहे. कारण बघा षटकार आल्यानंतर जर मागील 4 चेंडूंवरती फक्त 2च धावा येत आहेत, तर फलंदाज मागील 4 चेंडूंवरती कुठे ना कुठे कमी पडलेत, हीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. एखादी बाउंड्री आता हवी आहे बॅटिंग टीमला. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. बाउंड्रीचा उल्लेख केला, पूल केला, फिल्डर आहे, ट्रॅप रचलं होतं आणि त्यामध्ये फलंदाज सौरभ अडकलेत. ज्याचा बॅटमधनं एक षटकार आपण पाहिला, बट आता त्याला डगआउटची दिशा दाखवली आहे गोलंदाज प्रतीकने. मिळेल पहिली सफलता आणि हा पहिला धक्का सौरभच्या स्वरूपामध्ये. सफलता दरम्यान मिळेल. आणि बघा चेझिंगमध्ये या गोष्टी प्रामुख्याने घडतात, कारण जेव्हा रिक्वायर्डचा प्रेशर वाढत जातो, माइंडमध्ये त्या गोष्टी चालतात की रिक्वायर्ड पुढे चालला आहेत, बाउंड्री येत नाही आहेत, आणि त्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मिळवण्यासाठी एखादा फलंदाज पुढाकार घेतो, तेव्हा घडतं काय, एक तर विकेट, एक तर बाउंड्रीज. आणि सध्याचा घडीला विकेट गेली आणि ती देखील सौरभची गेली. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3, नवीन फलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळतो. आणि असं 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आमच्या समोर एक चिमुकळं आहे आणि त्याचं नाव नक्ष आहे. आज पाहिलं गेलं तर यंगस्टर्स भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये, आणि आज संडे आहे त्या अनुषंगाने कदाचित तो आला असेल. अदरवाईज त्याचं जे वय आहे तर आय थिंक टीनेज स्कूलमध्ये असेल. धाव फलक 8 आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. एक धक्का देखील लागला. समीकरण जर आपण पाहिलं जे उरलेलं आहे या सामन्यामध्ये येणाऱ्या 3 षटकांमध्ये 46 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर, तो देखील वाईट यॉर्कर टाकला.
मग क्रिकेटिंग जर आपण मॅन्युअल उघडलं तर त्याच्यामध्ये असं डेटला ज्याप्रमाणे बॅटर्सने स्वतःला अपडेट केलं. आपण आज यॉर्कर चेंडू पाहिला त्याच्यावरती देखील आपण रॅम शॉट पाहतो, कधी हेलिकॉप्टर शॉट पाहतो, बट वाईड यॉर्कर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा असा एक ऑप्शन आहे ज्याला तुम्ही असं बॉलर जर परफेक्ट एक्झिक्यूट करू शकले ना तर त्याच्यावरती प्रत्युत्तर फार कमी फलंदाजांकडे असतं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आता पडल्यानंतर चेंडू खाली राहतो. एक एक निर्धाव चेंडू देखील ना आता या सामन्यामध्ये या रेसमध्ये जय हनुमान चौधरपाडा संघाला पुढे घेऊन चालला. कारण लक्ष अगोदरच फार मोठे सेट झालं. पहिलं सत्र आपण पाकलं बॅट मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः आग ओकताना आपण पाकली. बॅटर प्रतीकने 40 धावा बनवल्या. सिक्सर हॅट्रिक देखील आपण त्याचा बॅटमधनं पाकली. जसा बॅटमधनं तब्बल 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 40 धावा इंडिव्हिज्युअली पूल करण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क मिळेल दरम्यान इथनं सफलता. धक्का आता लागलाय दुसरा. फलंदाज जयेशला देखील जावं लागेल, विनोदला जावं लागेल आणि हा दुसरा धक्का लागलाय टीम खंडवलला. आणि दरम्यान दुसरा धक्का, गेले 3 चेंडू, एकही धाव नाही आणि त्यामध्ये एक विकेट देखील. आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जितेश. कधीपासून यासिर म्हणत होता जितेश कधी येईल कधी येईल आणि आता फायनली जितेश मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती. जितेश आणि हा देखील वाईट यॉर्करच टाकायचा होता, बट दिशा खराब, अतिरिक्त रन निर्माणीतनं मिळेल. मग ज्या गोष्टीची चर्चा मी करत होतो वाईट यॉर्कर. बघा जर आपण लेदर बॉल क्रिकेट पाहिलं तर वाईट यॉर्कर जेव्हा टाकलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने एखादा बॅटर स्लाइस करू शकतो जो स्ट्रोक पॉईंट आणि थर्डमॅनच्या वरनं जातो आणि ती त्या गतीवरती ते होतं. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही स्लाइस करण्याचा प्रयत्न कराल ना ते 38 सर्कल बीट करणं देखील अवघड आहे. स्लॉक करायचा होता, लीडिंग एज, हव्यामध्ये फिल्डर आहेत, आणखीन एक कॅच पकडली जाईल, आणखीन एक सफलता मिळेल. आणि सध्याच्या घडीला आपण हेच म्हणूया की टीम NK स्पोर्ट्स खांडवल इन बिग बिग ट्रबल बिकॉज वन मोर विकेट डाऊन. सफलता आणखीन एक. बघा सातत्याने वाईड लाईन गोलंदाजी झाली आणि त्यानंतर एक ऑफ स्टंप वरती चेंडू टाकला आणि त्याला स्लॉक करण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले बॅटर जितेश. बघा भरपूर चांगला माइंडसेट आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं ना तर इथनं पूर्णपणे फर्स्ट ऑफ ऑल बॅटरला सेट करतायत, ट्रॅप रचतायत आणि त्यानंतर लाईन अँड लेंथ मध्ये चेंजेस आणतायत. आणि यष्टनचा वेद, यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ट, आणखीन एक धक्का आणि दरम्यान इथनं या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक. बघा सर पाकिले गेले तर सलगचे 3 विकेट आलेत, बट त्यामध्ये एक वाईट देखील आहे, ती गोष्ट आपण विसरू शकत नाहीये. आणि जर पाहिलं गेलं तर इथनं धक्का आणखीन एक लागलाय. मिस टायमिंग, हवेमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतात आणि तोपर्यंत फक्त पूर्ण केली जाईल ही एक सिंगल. आणि अशा प्रकारे खेळ देखील दरम्यान समाप्त झालेला आहे. अवघ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलक जे आहे 10 वरती आणि विकेट्स आतापर्यंत गेले 4. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आणि हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल 44, म्हणजे अजून देखील 44 धाव्यांची आवश्यकता. धाव्यांची आवश्यकता.
12 चेंडू 44 धावांची आवश्यकता. तब्बल 22 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचे आहेत. जबरदस्त परफॉर्मन्स. तब्बल एका षटकामध्ये जाणे तब्बल जर आपण पाहिलं 2 धावा खर्च केला आणि त्यामध्ये एक अतिरिक्त होते आणि 3 विकेट्स देखील आपल्या संघासाठी काढले. ते देखील बॅक टू बॅक काढले. आदित्य सेकंड ओव्हरमध्ये, त्यानंतर थर्ड ओव्हर आता अभय दरम्यान गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. आणि जर आपण पाहिलं तर यानंतर मुठवल संघ देखील आपल्याला इनॅक्शन मध्ये दिसणार आहे. आणि मुठवल टीमसाठी स्पेशली मानकोलीवरनं, मानकोलीचे एक अप्रतिम लीडर किंवा एक अप्रतिम बॅटर ज्यांना आपण नेहमीच म्हणतो, विस्फोटक फलंदाज भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधले ऋतिकजी माळी यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात मुठवल टीमसाठी. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे ऋतिकजी. पुल करण्याचा प्रयत्न, खेचून मारला हव्यामध्ये, लॉंगॉलला फिल्डर पोहोचतायत, कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता. आता 5वा धक्का लागला म्हणजे अर्धी टीम आता डगआउट मध्ये. पाच धक्के लागलेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट आज खऱ्या अर्थानं पाकलं गेलं तर 1-0 सुरुवात त्यांची राहिली आणि आज तो साम्राज्य जर आपण पाहिलं तर यूट्यूबवरती 80,000पेक्षा देखील जास्त सबस्क्रायबर्स आज झालेत. आणि लवकरात लवकर मित्रांनो चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, प्रेम द्या, कारण हीच ती वाहिनी आहे जी येत्या काळामध्ये भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा आणि इव्हेंट्स आपल्याला कव्हर करताना दिसणार आहे. अपीश खेळलेत, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्टर आणि दरम्यान एक सिंगल रन इथनं पूर्ण केली जाईल. कोणत्याही गोष्टीची सुरुवात खऱ्या अर्थाने शून्यापासूनच होते. त्यानंतर तुमचे प्रयत्न, तुमची मेहनत ठरवते की तुम्ही किती पुढे जाल. आणि ती मेहनत सातत्याने आपण तेजस्वी भोईर त्यांच्या संपूर्ण टीमची पाकलेली आहे. लॉफ्ट केलाय, हा देखील रडार मध्ये होता, लॉन्च करायचा होता, बट फिल्डर आहेत काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता आणि आता हा 6वा धक्का. लागला. आणि आता आपण हेच म्हणूया की या मॅच मध्ये जास्त काही उरलेलं नाहीये, फक्त औपचारिकताच बाकी आहेत. काय परफॉर्मन्स राहिला इथनं. जय हनुमान सौदरपाडा संघाचा प्रतीक, जबरदस्त खेळ त्याचा, विथ बॅट 40 धावा. त्याचप्रमाणे गोलंदाजीसाठी जेव्हा प्रतीक आला तेव्हा पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करून एक सफलता देखील त्याला मिळाली, मॅच विनिंग परफॉर्मन्स. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं गोलंदाजीमध्ये आदित्य असतील ज्यांनी 2 धावा खर्च करून 3 विकेट काढले. आणि आणखीन एक विकेट मिळेल का? फिल्डर पोहोचतायत आणि कॅच ड्रॉप झाली. आणि या कॅचचा जास्त काही फरक पडणार नाहीये, कारण खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये अगदी विजयाच्या दाराजवळ उभी आहे जय हनुमान स्पोर्ट्स सौदरपाडा. डीप एक्स्ट्रा कव्हरला डीजे मॅन दिसत आहेत आमचे. आणि खऱ्या अर्थाने विजय तरे पुन्हा एकदा आता इथं त्याच क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. विजय तरे आहेत ज्यांनी कारनामा लास्ट सीझन मध्ये केला होता. फायनल मॅच मध्ये 2 धावा डिफेंड त्यांनी करून दाखवल्या होत्या आणि आज ते फील्ड मध्ये दिसत आहेत. पॅनवरती टाकलाय, लाऊट शाउट अपील, बट अंपायर्सने नकारलं. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर खेळ देखील समाप्त. अवघ्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळक आहे फक्त आणि फक्त 13. आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आणि 6 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट विजय तरे गोलंदाजी मार्कवरती. त्याच्या कारकिर्दीमधला खऱ्या अर्थाने तो कधी क्षण विसरू शकणार नाहीये. कारण बघा खऱ्या अर्थाने गोलंदाजासाठी तो ड्रीम मोमेंट असतो की खऱ्या अर्थाने जो पराभव अटेल आहे त्याला बदलून आपल्या संघाला मॅच जिंकून देणं ही खऱ्या अर्थाने एक प्लेअरसाठी फार मोठी उपलब्धी असते. उमेश जोशी यांच्या माध्यमातून प्राइज लावलं गेलं की विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली विजयाने तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
डावखुरा शैलीचा हा गोलंदाज. आता विजयच्या कानावरती ही गोष्ट पडलेली आहे की विकेट हॅट्रिक साठी हजर आहेत, पण सध्याच्या घडीला त्याचा संघ ड्रायव्हिंग सीट वरती नव्हे तर हा सामना त्याच्या टीमच्या खिशामध्ये आहे, कारण फक्त औपचारिकताच बाकी आहेत या सामन्यामध्ये. एक सिंगल रन रमान इथे मिळेल आणि अजून देखील 4 चेंडूंचा खेळ इथं बाकी आहे. आणि स्कोर कार्ड जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त स्कोर कार्ड जे आहे 14, म्हणजे अजून देखील जर आपण पाहिलं तर 40 धावांची आवश्यकता, चेंडू बाकी आहेत 4. हुकचा फटका, लॉंग लेगला कोणताही फिल्डर नाहीये, पण बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर धावतात, पण हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी. आता विजयला देखील ठाऊक आहे की आपला संघ ऑलमोस्ट हा सामना जिंकलेलाच आहे, त्या अनुषंगाने ते देखील जास्त एफर्ट्स लावत नाहीयेत. ते खऱ्या अर्थाने आता पुढील जो सामना असेल त्याचा विचार कदाचित करत असतील. लताम राऊंड विकेट, स्टेप आउट झालेत बॅटर. अतिशय चांगला फटका मिड ऑफला क्लिअर केलं गेलं आणि हा बॉल देखील लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. चौकार. जास्त कौतुक करणं देखील चुकीचं ठरतं. फार कौतुक केलं पण या गोलंदाजाचं. हॅट्रिक साठी पैसे देखील लावले गेले, बट ते थोडं विरोधात गेलं, कारण गेले 2 चेंडू 2 चौकार. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, बट या मॅचचा खऱ्या अर्थाने विजयाचा शिल्पकार जे हनुमान चौदरपाडा संघासाठी जर कोणी राहिला असेल, ज्याने फार मोठा इम्पॅक्ट या मॅच मध्ये टाकला. फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग 40 धावा, त्याचप्रमाणे गोलंदाजीसाठी आला तेव्हा 8 धावा खर्च करून 1 विकेट. जबरदस्त परफॉर्मन्स. शेवटचा बॉल या सामन्यामधला आणि या चेंडू सोबत फायनली लास्ट बॉल वरती विजय तरेला मिळेल सफलता. यष्टांचा वेध त्याने घेतलाय. सामना समाप्त, सामना जिंकलाय जय हनुमान चौदरपाडा संघाने. प्लेअर ऑफ द मॅच नो गेसेस, बिकॉज 40 धावा बनवल्या, 1 षटक टाकलं, 8 धावा खर्च करून 1 विकेट. तोच प्रतीक ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला प्रतीक, आपण त्वरित या. पुढील सामन्याचा टॉस देखील झालेला आहे, जिथे टॉस जिंकलेला आहे